दुसरी मशिरी असली बघ, बारकी मशिरी. अबोली छान झाले बेबी. अळू बघा केवढा झालाय ते. मीठ नाही टाकलं त्याच्यामध्ये, थोडासा टाकतो. तू आता कॉलेज शिकलास ना, मोठ्याने बोल. तर माहेरी गेल्यानंतर संध्याकाळच्या वेळी काढलेल्या ह्या क्लिप आहेत. 1-2 क्लिप आहेत ना फोनमध्ये राहिल्या होत्या, त्या म्हटलं तुमच्या शेअर करते. संध्याकाळी पोहोचल्यानंतर इथे बघा गप्पा गोष्टी सगळ्यांच्या चालू होत्या आणि त्यासोबत चहा वगैरे पिणं चालू होतं. तुमच्या कमेंटचा रिप्लाय पण द्यायचा बाकी आहे. सध्या म्हटलं थोडासा वेळ सर्वांसोबत घालूया आणि इथे आल्यानंतर म्हणजे तळ्यात आल्यानंतर सगळ्या तुमच्या कमेंटचा रिप्लाय देईनच मी लवकर. बेबी जरा इकडे बघ जरा मशेरी लावताना. दुसरी मशिरी असली बघ, बारकी मशिरी. बारकी मशिरी असली. फाटा नसेल तर लाव जरा, नारळाचं हे टाक पेटर. नीता तर झाले, कॅप्चर झाली नीता. तू आता दुपारी जेवतेस ना तर संध्याची भुगडी तर परत काय खायचं, आणखी जेवण नाही दुसरा काय खायचं. मला हे डॉक्टरच्या इथे गेले म्हणून मला लय फरक पडला. भात नाही खायचा, गोळ्या दिल्या. भात खायचा पण थोडासा जरा कमी खायचा, असं करायचं. तापला काय? हा नाही पाणी नाही मी ओतणार, पाणी होत. तर ही बघा ही चूल एक साईडला. इथे कपडा नाही पाय पुसायला. कपडा दे. आगे आगे पाय. अरे इथे पाय पुसायला नंतर दुसऱ्या टाकताय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. झाले बघा म्हणजे सकाळ थोडीशी जरा उशिरा उठल्या. आता वाजलेत किती 7:30. सकाळी उठल्या उठल्या आज कुणालला फोन केला होता. म्हणजे रात्री जेव्हा कुणालचा फोन आला ना, सांगत होता की शेरू शोधतोय तुला. त्याच्यामुळे व्हिडिओ कॉल केला आणि त्याच्याशी बोलले. पण तो इकडे तिकडे असं बघत होते दोघं पण, वाघ्या पण आणि शेरू पण आहेत, सगळेजण व्यवस्थित आहेत. आणि आता बघा नेहमीप्रमाणे घरातलं आपलं जे रुटीन असतं ते चालू झालेलं आहे. आता मला बाहेर पण जायचं आहे. आता बघू मी थोड्या वेळाने निघायचं आहे. बघू गेली बाहेर ते शेअर करण्यात. आता चुलीवरती पाणी ठेवलं तापत आणि बाकीची आपल्या घरातलं जे काय आहे ते सुरू. भरपूर असा आराम केलेला आहे कालपासून, त्याच्यामुळे थोडंसं असं रिलॅक्स वाटते, बरं वाटतं असं. थांबा जरा 1 मिनिट चप्पल घालते मी. तर आम्ही आता चहाची पात लावतोय. ही बघा चहाची पात आणलेली ना आपल्या इकडनं, ते इथे कुणालच्या लावतात. आता कुठे कुठे लावायचे पहिला सांगा, कशी घ्यायची ही लाईन घेऊ काय? अरे ते कोंब एक साईडनी काढले ना, हा तरी रूट निघाले. पाऊस आहे ना आता, हा जमीन नरम झाली असेल तर झाले. तर आता अशी होईल ना, भरपूर होईल. काय ते चायची पात? हा नाही आमच्याकडे मस्त झाले, भरपूर झाले लावले. अरे एक आणली होती नर्सरीमधनं, ती काढून किती 7 ठिकाणी लावली अशीच पावसामध्ये, आणि आता भरपूर झाले. ती अगोदर लावलेली ती मेली होती आमची, मग हे विकत आणलेली नर्सरीमधनं. चला ह्यांना लावू देत. चहाची पात लावतात मी, तोपर्यंत तुम्हाला झाडं दाखवते. इकडची नारळाची वगैरे झाडं आता अशी मोठी झालीत. मी लहानशी छोटीशी बाग हे बघा ह्या साईडला आहेत. केळ नारळ वगैरे असे लावलेले आहेत. थोडंसं म्हणतं तुम्हाला पण दाखवते. आणि ही अबोली आहे बघा. अबोली छान झाले बेबी. हे आम्ही चुलतीला आमच्या बेबी बोलतो. याची आता फांदी पण जगेल ना. आणि ही बघा ही हळद, ही हळद आहे ना. हा बेबी
नाही हळद नाही, वेगळंच काहीतरी. हे कसलं झाड आहे ग? कसलं आहे का? हा मला वाटलं हळद आहे. कुठलं तरी फुलाचं झाड आहे, जास्वंदी. आणि इथे बघा विहीर आहे, पाण्याची दाखवते. ते समोर आहे ना विहीर आहे तिथे. आणि विहिरीला कनेक्शन करून असं हे पाईपाने सगळं पाणी घरपोत होतं. असं तशी छोटीशी ही बाग आहे. मागच्या साईडला पण आहेत 2-4 झाडं. असं छान आहे बघा आजूबाजूचा परिसर. ते आमची बेबी आहे ना, म्हणजे आमची काकी आहे ना, त्यांचं हे घर आहे. इथे पण मागे जामचं वगैरे झाड आहे. अळू बघा केवढं झालं आहे ते. बागेत फिरल्याशिवाय चैन नाही पडत ना, त्याच्यामुळे आता मी जरा अशी बाहेर पडले. ते बघा अळूची पानं कशी झालीत ती. आता पाऊस पडला ना मस्त झालं ना. आणि मला वाटतं हे जामचं झाड आहे. गेल्या वर्षी भरपूर जाम झाला होता इथे. सगळं असं आजूबाजूचा परिसर. इथे लोकवस्ती जास्त आहे, म्हणजे घरं वगैरे असे भरपूर आहेत ना आजूबाजूला. आपलं कसं एक ठिकाणी आहे ना, तसं नाही आहे. हे बघा मनी माऊ. ए माऊ, माऊ पळाली 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 पळाली. विहिरीकडे पण जायचं तुम्हाला मी नंतर दाखवते, जवळ दाखवून. जरा कुणालचे बाबा फ्री होतेत मग. 1 दिवसाचा ब्रेक घेतलेला आहे, पण इतकं छान वाटतं ना, बरं वाटते, रिलॅक्समध्ये वाटते. रात्री पण झोप छान लागली. आज सकाळी मी थोडीशी उशिरा उठलेली आहे. काहीतरी मला असं वाटतं की 7च्या दरम्यान उठले. म्हणजे रोज सकाळी 5:30-6ला उठते, आज 7ला उठलेली आहे. तर थोड्या वेळाने आता आपल्याला निघायचं आहे बाहेर जायला. आमची मावशी ना ती काहीतरी पदार्थ बनवणार आहे. फणस असतं ना, फणसाचे गरे तिने काल आहे ना सगळं असं काढून ठेवलेले आहेत. आणि त्याची एक रेसिपी ती करणार आहे. तर पटकन तुम्हाला दाखवते. म्हणजे ह्या बघा जुन्या रेसिपी असतात ना गावच्या, पण ती आता बनवतेच आहे. तर पटकन तुमच्याशी शेअर करते. वडे, फणसाचे वडे. चला. इथे मागे झाडं आहेत काय ग? मागे आहेत झाडं. कढीपत्ता वगैरे होतो काय आलं आहे ना, तेच मागच्या साईडलाच बोलते मी. कढीपत्ता नाही संपला, छोटासा कटिंग कर. अरे नाही, मी बघते झाडं दाखवते. इथे मागच्या साईडला पण झाड आहेत, तुम्हाला जरा बाग दाखवते. म्हटलं तर एवढी दाखवलं तर एवढी कशाला ठेवू. हे बघा इथे ना एक आंब्याचे 3-4 झाडं लावलेली आहेत मागच्या साईडला. आणि कढीपत्ता आपण ना इकडनंच नेला होता. आता मला वाटतं लहान झालं वाटतं. सगळं रान बिन वाढलंय ना. झाडांमध्ये गेल्याशिवाय ना चैन नाही पडत. आपल्याला सवय असते ना रोजची फिरायची, त्याच्यामुळे मला असं चुकल्यासारखं वाटत होतं. इथे बघा मोठंच्या मोठं होतं कढीपत्त्याचं झाड. आणि मागच्या वेळी जेव्हा मी आले होते तेव्हा इकडनं घेऊन गेले होते आपल्याकडे लावायला. ते बघा तो फांदका दिसतो, ते कटिंग करून टाकलं ना, तर छोटंसंच आहे. खूप असं मोठं झाड झालं होतं. समोर पण बघा ते घर आहे, ते आमच्या चुलत भावाचं घर आहे. ते छान झालं बघा. आंब्याची झाडं आता मस्त वाटतं इथे. चला, तर अशी सगळी बाग आहे इकडची, छोटीशी बाग. तुम्हाला मी एक लिंबाचं झाड दाखवते. हे बघा, हे लिंबाचं झाड आहे ना. हे ना आपण जेव्हा मुंबईला राहायचो ना आम्ही, तेव्हा ना हे लिंबाचं झाड आपल्या कुंडीमध्ये आलेलं होतं. आता म्हटलं काय करायचं, कुठे द्यायचं. तेव्हा आपलं काही गावी घर नव्हतं, तर मी इथे आले होते ना, तेव्हा येताना घेऊन आलो होतो आम्ही. आणि मग कुणालच्या बाबांनीच हे झाड लावलेलं इथे. पण त्याला अजून काही फळं वगैरे काही धरलेली नाही आहेत. म्हणजे खूप वर्ष झालं त्या गोष्टीला, 5-6 वर्ष होऊन गेले असतील. ते कसं ते बीमध्ये रुजून झाड तयार झालं होतं ना, त्याच्यामुळे. तर आता धरतील काहीतरी. छान झाले असं. चला आता हे काय बनवतात नाश्ता. हे तिकडं ते ना एक कसलं तरी झाड रुजलंय. मला वाटतं लाल माठाचं आहे वाटतं. असं एवढा झालेला आहे ना. हाय पाठी मग बारीक ना बघ. हा असं एवढं चांगलं असं उंच झालंय. लाल माठच आहे. नीता काय देवाची पूजा करते. अरे बाप रे, आज देव सगळे धरतीवर येणार.
तर इथे आता सकाळच्या बघा नाश्त्याला सुरुवात केलेली आहे. मावशी आमची आज फणसाचे गरे करत होती. आता समोर व्हिडिओमध्ये दिसते ना तुम्हाला, ती आमची मावशी आहे, छोटी मावशी. आणि किचनमध्ये जी उभी आहे ती माझी आई. आणि अजून एक दुसरी काकी होती ना, ती आमची चुलत काकी आहे, तिला आम्ही बेबी म्हणतो. आता 1-2 कमेंटचा तुमच्या रिप्लाय पण देते. आता माहिती काय झालं, म्हणजे कमेंट होत्या की मावशी आई वगैरे म्हणजे कॅमेऱ्यासमोर त्यांना असं म्हणजे आवडत नाही का व्हिडिओमध्ये. तर असं काही नाही आहे, खूप त्यांना आवडतं. पण इतकंच की कॅमेरा फेस करताना थोडंसं असं लाजल्यासारखं होतं. आता मी कशी बघा नेहमी शूटिंग वगैरे करते, त्याच्यामुळे मी अशी कम्फर्टेबल झालेली, आम्हाला काही वाटत नाही. पण आता पहिल्यांदाच जेव्हा आपण कॅमेऱ्यावर फेस करतो तेव्हा थोडीशी भीती किंवा अशी लाजल्यासारखं होतं. त्यांचा कसा आवाज तोंडातून निघत होता, पण जसं फोन चालू व्हायचा ना तर त्यांचा आवाज की नाही कमी होऊन जायचा. आता पण रेसिपी शूट करते ना, ती तोंडात आमची मावशी बोलते, पण आवाज तिचा एकदम बारीक होता. त्याच्यामुळे आता मी व्हॉइस ओव्हर देते. तर इथे बघा तिने आता तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यात थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स केलेलं आहे. आणि हा फणसाचा गर तिने नक्की नाही आदल्या दिवशी काढून ठेवला होता. म्हणजे फणसाचे गरे, बरक्या फणसाचे गरे काढून ते मिक्सरला वाटून घेतले होते. त्यात थोडीशी साखरसुद्धा घातली होती वाटताना. आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं होतं, कारण फणस वगैरे बघा साफ करायला वेळ जातो ना, त्याच्यामुळे आदल्या दिवशी तिने तयार केली होती. आता या पिठामध्ये तिने थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि ते चांगलं असं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर गूळ त्यात टाकलेलं आहे. खरं म्हटलं तर हा गूळ आहे ना, थोडासा पाण्यामध्ये विरघळून थोडंसं गरम करून टाकायला पाहिजे होता, पण जास्त प्रमाणात घालायचं नव्हतं ना, त्याच्यामुळे तिने इथे थोडंसंच घातलेलं आहे गूळ. आणि त्याच्यानंतर फणसाचा जो गर आहे ना, तो या पिठामध्ये मिक्स केला आहे आणि छान प्रकारे मळून ठेवलेला आहे. गरज लागली तर त्यात थोडंसं पाणी घालायचं. आता ही जी रेसिपी आहे ना, मी ती पहिल्यांदाच बघत होती, त्याच्यामुळे मला थोडंसं कौतुक वाटत होतं. आणि अशा जेव्हा नवीन रेसिपी म्हणजे जुन्याच रेसिपी पण आपण बघा पहिल्यांदा बघतो ना, तर त्या म्हटलं सगळ्यांना माहिती पडायला पाहिजे. आणि त्याच्यामुळेच आता मी हे कॅप्चर करून तुमच्याशी शेअर करते. तर पीठ तिने मळून घेतलं आणि जवळजवळ अर्धा तास ते तसंच झाकून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग गरम गरम वडे करायला की नाही सुरुवात केलेली. आता हे जे वडे आहेत फणसाचे वडे, ते आम्ही कशाबरोबर खाणार, तर कैरीची चटणी केली होती. लसूण, तिखट मसाला, मीठ आणि कच्ची कैरी टाकली होती आणि मिक्सरमध्ये चटणी करून घेतली होती मी पटकन. आणि त्याच्यानंतर इथे वडे बघा तळायला घेतलेले आहेत. चहासोबत पण खूप छान लागतात. म्हणजे जसे आपण काकडीचे वडे करतो आणि भोपळ्याचे वडे करतो की नाही, तर त्याच पद्धतीचं आहे. चवीला म्हणजे खूप भारी, म्हणजे मला तर बाबा खूप असं आवडलं. त्याच्यामुळे जर का तुम्हाला ही रेसिपी माहीत नसेल तर नक्की सगळ्यांनी ट्राय करून बघा. आता तुमच्या पुढच्या कमेंट्सचा पण रिप्लाय देते. म्हणजे इतक्या सगळ्यांच्या कमेंट्स आल्यात, म्हणजे मी माहेरी आलेली आहे पण तुम्हा सर्वांना इतका आनंद झालेला आहे, त्याच्यामुळे मला पण असं खूप असं भरून आलं होतं एकदम. आता एक कमेंट अशी होती की प्रिया तू आईला घेऊन नाही का गेलीस तरळ्यामध्ये. तर आता माहिती आहे काय झालं आहे, तिचं की नाही ऑपरेशन झालेलं आहे मोतीबिंदूचं, म्हणजे हल्लीच झालेलं आहे. आणि तिला डायबिटीज आहे, शुगर वगैरे आहे, त्याच्यामुळे फारसं असं तिचं कुठं जाणं येणं नसतं. फक्त मुंबईमध्ये किंवा दापोलीला गावी बस इतकंच ती जाते, बाकी कुठेच ती जात नाही. आणि माझ्याकडे येण्याचं म्हणाल तर माझं कसं बघा लांब आहे. तिला मी म्हणाले होते की तू येतेस का, पण प्रवास तिला झेपत नाही. आता तिचं वयसुद्धा खूप झालेलं आहे, म्हणजे जवळजवळ 70च्या आसपास तिचं वय झालेलं आहे. त्याच्यामुळे कुठं जायचं म्हटलं का तिला की नाही खूप असा प्रश्न पडतो. त्याच्यामुळेच अजून ती ना आपल्याकडे आलेली नाही, पण लवकरच ती येईल. कारण मला ती म्हणत होती की मी येईन म्हणून. आता तो दिवस कधी येतोय ते आता ईश्वराला माहीत, पण येईल, ती येईल. आज ना उद्या ती कधीतरी आपल्याकडे येईलच. तर वडे इथे तयार झाले आणि सर्वजण आम्ही नाश्ता करायला बसलो होतो. मी चटणीसोबत घेतले होते आणि कुणालच्या बाबाने घेतले होते चहासोबत. तर आज खूप दिवसानंतर दुसऱ्यांचा हातचा म्हणजे दुसऱ्यांनी बनवलेला नाश्ता मी आज खात होते, त्याच्यामुळे विशेष आनंद होता. आणि आपण बघा आपल्या हातचं नेहमीच खातो, पण दुसऱ्यांनी बनवलेलं असतं ना त्याची चव की नाही भारीच असते. ही शिदोरी आहे ना, ही आपण जातेच ना तिथं प्रत्येक ठिकाणी 2-2 घेऊन जा. कोणाला जाते त्या दोन्ही घरात. हां वडे, हां, आणि खायला सांग, माहिती पडायला पडू दे काय बनवलंय, लोकांनी कोणीतरी बनवलंय का. माहिती असतं सगळ्यांना, नाही माहिती. याचं मी अजून पहिल्यांदाच बघतोय. हो ना, फणसाचं.
आता इथे आम्ही सगळेजण गप्पा मारत बसलो होतो आणि समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये मुलगा दिसतो ना, तो आला होता मला हाक मारायला. म्हणजे आपल्यापेक्षा लहान असतात वयाने ते आपल्याकडे येतात आणि आपल्याला हाक मारतात की कधी आली काय, म्हणजे सगळी चौकशी विचारपूस करतात. म्हणजे ही कशी पद्धत आहे गावच्या ठिकाणी. त्याच्यामुळे सकाळी त्याला माहिती पडलं ना की आत्या आलेली आहे, तर तो मला भेटायला आला होता. आमच्याकडे कॅमेरा चालू केला ना की सगळेजण लाजतात. आता घाबरत नाही, लाजतात. म्हणजे पहिल्यांदा सर्वजण कॅमेरा फेस करतात ना, त्याच्यामुळे. तर हा बघा, हा नीता जरा 1 मिनिट जरा झाडूचा आवाज जरा सगळ्यांना ओळख करून देते. भाचा माझा चुलत भाऊ आहे ना, त्याचा मुलगा. काय करतो तू आता? कॉलेज शिकलास ना? मोठ्याने बोल. 12वी झाली माझी. आणि आता कसला कोर्स करणार आहे? ITI मध्ये इलेक्ट्रिशियन. म्हणजे इथे गावीच असतो तो समोर, आणि गावी राहून त्याने 12वी पूर्ण केला आहे आणि इलेक्ट्रिशियनचा कोर्स केलेला आहे. त्याला म्हटलं शिक, चांगला मोठा हो, खूप पुढे जा. आपला कुणालला बघितलंस ना? हां, तुला कॅम्प्युटरमध्ये आहे, तुला आवड? MSc करायचं लागलं मला. हां, ते करावं लागतं. हां, करावं लागतं. हां, ते पण करून घे, चांगलं आहे. तर चला मग ह्याची ओळख करून द्यायची होती ना तुमच्याशी, म्हणून जरा बस इथे जरा सगळ्यांना दाखवते कोरायचे असं. तर चला आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.